नमो बुद्धाय. धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत. त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत. आज आपण पाहणार आहोत अप्रमादाची प्रशंसा होत असते. महलीच्या प्रश्नांची कथा. वैशालीचा महली लिच्छवी कुटागार शाळेत बुद्धाकडे जाऊन म्हणते, तुम्ही इंद्राला पाहिले आहे का? असे अनेक प्रश्न केले. बुद्धाने त्या प्रश्नाचे उत्तर देऊन म्हणाली, इंद्राने अप्रमादात घडून ही संपत्ती मिळविली. अप्रमादाचीच बुद्ध आणि सर्व श्रेष्ठ जन प्रशंसा करतात. अप्रमादानेच सर्व लौकिक लोकोत्तर संपत्तीची प्राप्ती होत असते. पुढे उपदेश करताना तथागतांनी ही गाथा सांगितली. अपमादेन मघवा देवानं सेठ्ठतं गतो, अपमादं पसंग सन्नती पमादो गरहितो सदा. अप्रमादानेच इंद्राला देवांमध्ये श्रेष्ठ स्थान प्राप्त झाले आहे. म्हणून अप्रमादाची स्तुती करतात व प्रमादाची सदोदित निंदा होते. सार, अप्रमादानेच इंद्र देवांचा राजा झाला. अप्रमादी बंधने जाळीत असतो. एका भिक्षूची कथा. जेतमनातील कोणी एक भिक्षू तथागताजवळ कर्मस्थान शिकून अरण्यात निघून गेला. प्रयत्नाची पराकाष्ठा करून जेव्हा तो अरहंत पद प्राप्त करू शकला नाही, तेव्हा तो पुन्हा परत भगवंताकडे यावयास निघाला. मार्गात दावाग्नी भडकला होता. भीतीने तो एका छोट्या पर्वतावर चढला आणि त्या आगीकडे पाहत विचार करू लागला. ज्याप्रमाणे ही आग लहान मोठ्या सर्व तृणास जाळत चालली आहे, त्याचप्रमाणे श्रेष्ठ मार्गाचे ज्ञान लहान मोठ्या सर्व क्लेशास जाळत असावे. बुद्धाने गंधकुटीत बसून त्याचे विचार जाणून, असेच आहे भिक्षू, असेच आहे भिक्षू. ज्ञानाच्या अग्नीने ह्या लहान मोठ्या सर्व क्लेशांना जाळून टाकावे, जेणेकरून ते पुन्हा उत्पन्न होण्याच्या योग्य राहणार नाहीत, असे म्हणाले. त्याच्या पुढे येत उपदेश करण्यासमान या गाथेत म्हणाले. अपमादरतो भिक्खू पमादे भयदस्सिवा, संगयोजनं अनुंगथुल्लं डहंग अग्गी व गच्छन्ति. जो भिक्षू अप्रमादात आनंद मानतो व प्रमादाला भीतो, तो अग्नीप्रमाणे लहान मोठ्या बंधनांना जाळीत पुढे जातो. सार, अप्रमादीच भिक्षू प्रगती करतो. 32. त्याचे पतन होत नाही. निगमवाशी थिस्स स्थविराची कथा. श्रावस्तीजवळच्या निगम ग्रामातील थिस्स स्थविर प्रवर्जित झाल्यापासून नेहमी आपल्या गावातच भिक्षाटनाकरिता जात होते. एके दिवशी भिक्षू बुद्धास म्हणाले, तो भिक्षू गृहस्थामध्ये मिळून मिसळून विहरतो, अन्यत्र भोजनाकरिता जात सुद्धा नाही. तथागताने त्याला बोलून विचारले, काय हे सत्य आहे? तू गृहस्थामध्ये मिळून मिसळून विहरत असतो? तो आपली बाजू मांडताना म्हणाला, बंदे, मला जिथे शिळे वाळले मिळते त्यातच समाधान मानतो. पुन्हा अन्यत्र भोजनाकरिता घरे धुंडाळत नाही. गृहस्थामध्ये मिळून मिसळून काय साध्य करेन? तेव्हा तथागत म्हणाले, भिक्षू, साधू, तुझ्यासारखेच इतर भिक्षूंनी करावयास पाहिजे. अशा भिक्षूंचे मार्ग फळापासून कधीच पतन होत नाही, तर तो निर्वाणाच्या अधिक जवळ जात असतो. या संदर्भात पुढील गाथा म्हणाले. अपमादरतो भिक्खू पमादे भयदस्सिवा, अभवो परिहानाय निब्बाणस्यैव सन्तिके. जो भिक्षू अप्रमादात आनंद मानतो व प्रमादाला भीतो, तो निर्वाणाजवळ जातो. त्याचे पतन होणे संभवत नाही. सार, अप्रमादीचे पतन होत नाही. यापुढे आपण पाहणार आहोत. चित्त चंचल आहे, तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.